तेरे इश्क में मूवी बघितला आहे का? धनुष आणि कृती सननचा. बघा, चांगला का वाईट ते तुम्ही तुमचं ठरवा, पण आपण तर फक्त बिझनेसबद्दल बोलणार आहे. आजचा विषय आहे डार्क सायकोलॉजी ऑफ सबकॉन्शियस सेलिंग. ह्या आणि अनेक मूवीजमध्ये काय दाखवतात आजकाल की युवा पिढी फक्त मारहाण करते, हेवी ड्रिंकिंग, हेवी स्मोकिंग आणि लेट नाईट्स. आणि त्यातसुद्धा आत्ता भर काय झालेली आहे की महिलासुद्धा सर्रास बारमध्ये दिसतात आणि स्मोकिंग करताना दिसतात. बरोबर, पिक्चरमध्ये असंच दिसतं. पण सच्चाई काय आहे? खरंच काय ह्या सेलिब्रिटीज फक्त स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करतात? ते तर मी तर जेवढं बघितलं ऐकलं आहे तर ते तर केकचा साधा तुकडासुद्धा खात नाही. मग सच्चाई नेमकी काय आहे? हू इज विनिंग आउट ऑफ ऑल दिस? यामध्ये मला असं वाटतं टोबॅको इंडस्ट्री इज गेनिंग ह्यूज प्रॉफिट. टोबॅको इंडस्ट्री करते काय आहे? ती फक्त त्यांना माहिती आहे की सगळ्या युवा पिढी ब्लाइंडली, कॉन्शियसली, सबकॉन्शियसली ह्या सेलिब्रिटीजला फॉलो करते. मग द्या कीर्ती सनोनच्या हातात एक सिगरेटचं पाकिट द्या आणि एक बाटली द्या. मग तुम्हाला त्याच्यामुळे आजकाल पॅटर्न लक्षात आलेला असेल की त्यांना फॉलो करण्याच्या नादामध्ये सगळ्या युवा महिलासुद्धा टपऱ्यांमध्ये पोरी सिगरेट फुकताना दिसतात आणि बारमध्ये, पबमध्ये सुद्धा हातात बाटली दिसते. हू इज गेनिंग आउट ऑफ ऑल दिस? कन्झम्पशन वाढलं तर त्यांची शेअर मार्केट प्राईस वाढणार आहे. त्यामुळे अल्टिमेटली नुकसान पब्लिकचं होतं आहे, पण फायदा होतो आहे टोबॅको आणि अल्कोहोल इंडस्ट्रीचा. मित्रांनो, दिस इज अल्टिमेटली द डार्क सिक्रेट ऑफ सबकॉन्शियस सेलिंग. नमस्कार, मी तुमचा बिझनेस मित्र तुषार शिंदे आणि मला तुमच्या झिरो टू हिरोच्या प्रवासामध्ये पूर्ण विश्वास आहे. अँड इफ यू बिलीव्ह इन द पॉवर ऑफ न्यू बिगिनिंग्स, फॉलो मी. जय महाराष्ट्र.